नवीन नवरी लक्ष्मीच्या रूपात घरात आली. बघता बघता घरात आनंदी आनंद झाला. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची चव लागली. आता पुढे बघा. अरे बाबू, सुकवायला घेऊन डॉक्टराकडे जा. का गाई? मला आपल्या घरात वंशाला दिवा पाहिजे. अगं पण वगैरे काही नाही. तेवढं सांगते तेवढं ऐक, समजलं? हो. बाबूराव आपल्या बाईला घेऊन तपासणी करतो. दुर्दैवाने मुलगीच सांगितली जाते. मुलीचा गर्भ ड्रॉप करण्याची तयारी सुरू होते. बाईच्या मनातील घालमेल सुरू असते. तेवढ्यात चंद्राच्या कोरीप्रमाणे बाळ वाढू लागले. नाही म्हणता म्हणता बाळ लग्नाला आलं. आता तुम्हीच बघा. आता काय सांगू मला मायच्या लग्नाला पोरी मिळाना झाली. मी 2-3 डझन पोरी पाहिल्या तरी यतीनं बिन पसंत नाही केलं. आता घरच्या मामाच्या इथून निरोप आला पोरगी पाहायला. आता तिथं जातो. पण एक गोष्ट राहणार तेव्हा तिथं सांगू नका मी 2-3 डझन पोरी. बर चाललो मामाचे. अरे बाबू हा हे आहे. आता मामाला आवाज देतो. मामा ओ मामा आम्ही आलात काय मामा ओ मामा. आता मामाला वेगळ्याच पद्धतीने आवाज देतो. मामा ओ मामा बाहेर यान मामा ओ मामा बाहेर
मला पोरगी पाहायला. कोण रे तू? मी औशीचा नवशा. हा औषधा ना औषध बे ना जाऊ दे ना, मला काय घेणं दे ना. ओ मामा तुम्हीच बोला मला पोरगी पाहायला. तू आधी पोरगी तर पाहून घे बरं भाऊ. बरं बरं बोलवा बोलवा. भागू ए भागू भागू ए भागू बाहेर रे भागू. भागू येत असलं ना भागू. ए भागू बाहेर रे. ते माझं आहे, तुझं दुसरं आहे. असं वय आईला मामी. आईला मामी ती सासर पोरती किती. अहो ह्यो कोण? ह्यो आपला जावाई. असं वय खूप छान डान्स करतो आणि तुम्ही. ओ मामा मी तुमच्या भांडणाने आलो राव. पोरगी पाहायला आलो. बोलवा ती लवकर. बरं बरं बोलवतो. शकू ए शकू शकू बाहेर रे बेटा शकू. शतू येत असलं ना शतू. अरे तिचं नाव शकुंतला नाही, मी तिला नारायण शकू म्हणतो. बरं बरं बोलवा बोला मला लय अर्जंट आहे. ए शकू आईला खूपच छान. अति सुंदर अति सुंदर. ओ मामा मी 21व्या शतकातील मुलगी. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं मला जमत नाही. तुला येतं का? हो. हुंडा मात्र 1 रुपया भेटणार नाही. लग्न कोर्टात होईल. लोकांनी किती केलं ते कमीच आहे. ओ मामा मला काही सांगू नको बा. ती म्हणाल ते. असं वय तुमचं म्हणणं ते तर ते, पण मला काय म्हणायचं 2-4 शब्दात ऐकून तर घ्या. बरं बरं सांग. बर जरा जाण्यातून सांगतो.
नको मामा फक्त पोरगी द्या मला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पोरगी तुमची रूपान देखणी पोरगी तुमची रूपान देखणी हिऱ्याची हिरकणी जणू चंद्राची चांदणी वाटत असेल शोभावी राजाची राणी वाटत असेल शोभावी राजाची राणी तरी एकच गोष्ट मामा तुम्ही ठेवावी ध्यानी अहो 15 तोळ सोन्याचे दागिने द्या तिला 15 तोळ सोन्याचे दागिने द्या तिला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पोरगी तुमची नाजूक सुकुमार पोरगी तुमची नाजूक सुकुमार चालत जाता येता तिचे हाल होणार सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार सायकलवर बसवणं तिला नाही शोभणार आणि 4 चौघात मामा तुमचीच आबरू जाणार फक्त एक हिरो होंडा द्यावी बसायला आणि फक्त एक हिरो होंडा द्यावी बसायला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं पोरीची चिंता तुम्ही करू नका बरं तुमच्या पोरीला मी लय सुखात ठेवणार फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर फक्त एकाच गोष्टीचा माझ्या जीवाला घोर काय करता मामा माझ पावसाळ्यात गळतय बादा बादा घर म्हणून एक बंगला बांधून या जातीला अन म्हणून एक बंगला बांधून या जातीला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही एवढी माणुसकी आम्ही सोडलेली नाही तुमचा हुंडा मामा आमच्या जन्माला जाणार नाही पोरापोरींचा इथं बाजार नाही पोरापोरींचा इथं बाजार नाही संदीप दादा तू हे ध्यानात घेई आता कलर टीव्हीची मी इच्छा सांगू कुणाला आता कलर टीव्हीची मी इच्छा सांगू कुणाला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला पैसा देणं घेणं पटत नाही मनाला अन पैसा देणं घेणं पटत नाही मनाला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अन हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला सगळं मागतोस ओ मामा जे जे न होईत ते तर द्या तुला पोरगी पाहिजे असेल तर नाही बाकी काय नाही माझ्याजवळ पाहिली मांडणी मामा म्हणतो मी आजोळ काय नाही पोरगी म्हणती लग्न तोरतात वरून धुनी भांडी मीच बर चला तोरटा
द्या. हे नातं त्याच्यासाठी होतं ती घरोघरी मुलीचा जन्म व्हावा, नाहीतर लोट्यात दोट्यात वंशाचा दिवायचा व्हायरस घुसेल वंशाच्या दिवाच्या. जसा आमच्या बुडीच्या लोट्यात घुसेल होता ना तसा. आता गोट्यातून व्हायरस काढून आता मुलीच्या जन्माची तयारी करूया. धन्यवाद. इकडे ये रे बाबा. आपल्या रामनगर कवळ्यामध्ये एक जोडपं राहतं. त्याचं नाव आहे किसनराव इंगळे आणि वंदनाताई इंगळे. यांना एक मुलगी आहे जान्हवी नावाची. दुसरी काय तुम्ही पाहिली नव्हती, आता पाहिली का? ही दुसरी मुलगी आहे त्यांची. हे दुसरं दाम्पत्य आहे. मुलीचा वेश तिनं धारण केलेला आहे, त्यानं धारण केलेला आहे. त्याचं नाव आहे ईशांत इंगळे. अतिशय सुंदर असा मेकअप त्यानं केलंय आणि त्याला त्यासाठी तर जोरदार टाळे होऊन जातो. आणि आपण सगळे वराडी मंडळी